त्या आईला बोलव. आई धाव ग, आई पाव ग, उदोगांबाबाई आईचा उदोग, उदोग उदोग 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 उदोगांबाबाई आईचा उदोग. जागरणाला या हो देवा जागरणाला या, जागरणाला या हो देवा जागरणाला या, माहूरच्या रेणुका माता जागरणाला या, माहूरच्या रेणुका माता जागरणाला या, तुळजापूरच्या भवानी माता जागरणाला या, तुळजापूरच्या भवानी माता जागरणाला या, कोल्हापूरच्या महालक्ष्मी जागरणाला या, कोल्हापूरच्या महालक्ष्मी जागरणाला या, वणीच्या सप्तशृंगी माता जागरणाला या, वणीच्या सप्तशृंगी माता जागरणाला या, जागरणाला या हो आई जागरणाला या, जागरणाला या हो आई जागरणाला या, महाराष्ट्राच्या अनुसया माता जागरणाला या, महाराष्ट्राची अनुसया माता जागरणाला या. माय लक्षात आली. तुम्हाला काही विचारायचं का? आमच्या प्रतिभाताई कळवेकर आल्या शेलू खोराडवरून यायले नाही. मला सगळं माय साक्षात आली म्हणजे चालू त्याला 101 रुपयाचं दान. आमचे बाबा मामा कम घ्यायने केलं 501 रुपयाचं दान. काही वाजवा त्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान, त्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. तुम्हाला काही विचारायचं का? हा, कारण सध्या माझ्या अंगात वारा आहे. एकदा जर वारा गेलं तर 5-6 कूलर लावावं लागतील. शिवण तुला काही विचारायचं का रे? तुला काही खरं नाही आता. माय आमच्या प्रतिभा ताईनं साक्षात माय आली म्हणते चालू ना केलं 501 रुपयाचं दान. या सोना मायले पाहून पण त्याचं नाव माय पोरगा उठून गेला. ठाकूर आहे कोण तुमच्याजवळ? तुमच्या रावटीत तसंच निघून नसत. कारण जागा खायची आहे का नाही. आता बस बाबा शुभम काही काळजी करू नको. मायची कृपा झाली तर तुझं लग्न होऊन जाईल. माय साधी नाही घेऊ दिन होई सुधी. कारण मायनं त्या दिवशी सांगितलं माय साक्षात आहे. ज्याचं लग्न नसेल होत त्यानं 11 निंबाना, ज्याला डबल करायचं असेल त्यानं 21 आणा वाहिलेले. आमचे अक्षय भाऊ तळवेकर या दादानं केलं 101 रुपयाचं दान. या पांडुरंगाच्या दरबारात येऊन म्हणून माय साक्षात आली. कोणाला काही विचारायचं विचारून घ्या. कारण माय या तमूत कोण कोण घोरते हो. शेजाऱ्याला कोण कोण झोपू देत नाही. अजून जास्त घोरणारा तंबू किती अंतरावर आहे माय? माय म्हणजे 7 नंबरवर आहे म्हणते. आणि 7 नंबर तंबू कोणाचा आहे? बंडू भाऊचाच आहे. कारण माय साक्षात आली. माहिती वटी भरायची आहे.